शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचे पैसे मिळून महिने उलटले, पण नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये अद्याप खात्यात आले नाहीत. परंतु मित्रांनो, पीएम किसानचे देखील पैसे बऱ्याच शेतकऱ्यांना आणखी आलेले नाहीत. मग असं का झालं? तर मित्रांनो, हाच प्रश्न तुम्हालाही सततोय का? तर मग तुमची प्रतीक्षा आता कायमची संपली आहे, कारण राज्य सरकारकडून 8व्या हप्त्यासाठी तब्बल 1800 कोटींचा निधी मंजूर असून पैसे वाटपाची फायनल तारीख समोर आली आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा राज्यातील 90 लाख पात्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आजच्या या अवघ्या काही मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण 3 सर्वात मोठ्या आणि महत्त्वाचे अपडेट्स पाहणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे नमो शेतकरी मान सन्मान निधी योजनेचा रखडलेला 8वा हप्ता नेमका कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार, आणि दुसरी गोष्ट, ह्या हप्त्याला एवढा उशीर का झाला आणि शासनाच्या नव्या छाननी प्रक्रियेत तब्बल 2 लाख शेतकरी अचानक अपात्र का ठरले, आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचे हक्काचे 2000 रुपये मध्येच अडकू नयेत यासाठी कोणत्या 2 अटी आत्ताच्या आत्ता पूर्ण करणे 100% अनिवार्य आहे. या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे अर्धी अधुरी माहिती घेऊन नुकसान करून घेण्यापेक्षा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार, पीएम किसानचे कधी येणार, नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार, हे सर्व आपण ह्यामध्ये कव्हर केलं आहे. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ राज्यातील तमाम बळीराजासाठी अत्यंत आनंदाची, दिलासादायक आणि तितकीच महत्त्वाची माहिती घेऊन आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील तब्बल 90,42,411 शेतकरी ज्या एका क्षणाची आणि एका बातमीची आतुरतेने वाट पाहत होते, ती प्रतीक्षा आता अखेर संपणार आहे. तर ती बातमी काय आहे हे तुम्हाला माहिती आहे, आणि तुम्ही कमेंटमध्ये देखील सांगणार आहे की पैसे आले नाहीत, पैसे कधी येणार, तारीख फिक्स सांगा. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर मित्रांनो, राज्य शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये जेव्हा केंद्र सरकारचा पीएम किसानचा योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पडला, तेव्हा सर्वांना वाटलं की पाठोपाठ नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील जमा होतील. म्हणजे मित्रांनो, नोव्हेंबरमध्ये पीएम किसानचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आलेला आहे, परंतु असं नाही की सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा हप्ता जमा झाला आहे. बरेच शेतकरी असे आहेत ज्यांच्या खात्यामध्ये आणखी देखील पीएम किसानचा हप्ता आलेला नाही. तर तुम्हाला ह्याची कारणे सांगतो पुढं, की का आला नाही आणि पैसे कधी येतील नमो शेतकरी, म्हणजे पीएम किसानचे देखील आणि नमो शेतकरी योजनेचे देखील. पण मित्रांनो, हा हप्ता रखडला आणि त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनेक शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचं आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. सतत विचारणा होत होती की आमचे पैसे नेमके कधी येणार. पण आता काळजी करण्याची काहीच कारण नाही, कारण स्वतः राज्य सरकारकडून या प्रक्रियेला प्रचंड गती देण्यात आली असून निधी वाटपाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. म्हणजे आता राज्य सरकारने स्वतः निर्णय घेतला आहे की पैसे तुमच्या खात्यामध्ये पाठवायचे आहेत. म्हणजे आता ही योजना जी आहे ती केंद्राची आहे. पीएम किसान असो, आता नमो शेतकरी योजना असो. पीएम किसान म्हणजे आता ही नमो शेतकरी केंद्राची योजना म्हणजे काय, तर वरून पैसे सोडले की तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट येणार. परंतु आपल्या राज्य शासनाने दखल घेतली आहे की तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे जमा व्हायला पाहिजेत. त्यामुळे मित्रांनो, आता तुमच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार आहेत आणि ह्या प्रक्रियेला प्रचंड गती देण्यात आली असून निधी वाटपाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की या 8व्या हप्त्याला इतका उशीर नेमका का झाला. तर मित्रांनो, यामागे अत्यंत महत्त्वाचे प्रशासकीय कारण आहे, आणि तुम्हाला प्रश्न नक्की पडला असेल तर ह्याचा प्रश्नच उरत नाही, कारण तुम्ही कमेंटमध्ये ओरडू सांगताय की हप्ता कधी येणार, अजून काल नाही, म्हणजे तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ह्या हप्त्याची. तर मित्रांनो, ही आता काय म्हणते म्हणजे मित्रांनो, यामागे अत्यंत महत्त्वाचे प्रशासकीय कारण आहे, आणि ते म्हणजे नव्याने करण्यात आलेली लाभार्थ्यांची पडताळणी. म्हणजे आता नुकतीच लाभार्थ्यांची पडताळणी झाली आहे. म्हणजे कोण पात्र, कोण अपात्र, कोणाला पैसे येतात, कोणाला पैसे येत नाहीत, कोण फुकट लाभ घेत आहेत, की कोण पात्रतेमध्ये बसतंय का नाही, हे सर्व आता डबल पडताळणी झालेले आहे. तुम्हाला आठवत असेल की यापूर्वी राज्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे सुमारे 92 लाख लाभार्थी होते. मात्र सरकारी निधी खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने शासनाने पात्रतेच्या निकषानुसार अतिशय कडक आणि अशी छाननी मोहीम राबवली. म्हणजे सरकारी निधी खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. जे आतापर्यंत असे बरेच शेतकरी सापडलेले आहेत, कित्येक तरी लाख शेतकरी अपात्र देखील केलेले आहेत की जे फुकट फायदा घेत होते, ज्यांना गरज नाही, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, असे देखील शेतकरी फायदा घेत होते. शेतकऱ्याने फायदा घ्यायलाच पाहिजे, परंतु असं नाही की म्हणजे गरीब शेतकऱ्यांना फायदा होऊ नये. म्हणजे गरीब शेतकऱ्यांना सर्वात आधी फायदा व्हायला पाहिजे. शेतकरी कोणताही असो, शेतकऱ्याने फायदा घेतला पाहिजे सरकारी योजनेचा. परंतु ह्यामध्ये काय झालं की बरेच गरीब शेतकरी देखील जे आहेत
त्यांना ह्या योजनेबद्दल बऱ्यापैकी तर माहितीच नाही, त्यांना ह्याचा लाभ भेटत नाही. तर आता सरसकट सर्वांना लाभ भेटावा ह्यासाठी सरकार राबत आहे आणि जे अटीमध्ये बसत आहेत त्यांना लाभ भेटलाच पाहिजे ह्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे ही छाननी प्रक्रिया झाली आणि या छाननी प्रक्रियेमध्ये आयकर भरणारे, शेती नसलेले किंवा दुबार खाती असलेले असे तब्बल 2 ते 2.5 लाख लोक अपात्र ठरले आहेत. आणि कालच्या रिपोर्टमध्ये 30 लाखाच्या असाच आकडा गेला अपात्रतेचा, तर आजच्या रिपोर्टमध्ये 2 ते 2.5 लाख अपात्र ठरले आहेत. मला वाटतं ही दुसरी यादीनुसार 2 ते 2.5 लाख अपात्र ठरलेले असतील, परंतु ह्याच्या आधी 30 लाख देखील अपात्र शेतकरी ठरलेले आहेत काहीतरी. तर या त्यांना या यादीतून वगळण्यात आले आहे. म्हणजे आताच्या यादीनुसार 2 ते 2.5 लाख शेतकरी जे अपात्र झालेले आहेत त्यांना या यादीतून वगळण्यात आले आहे. म्हणजे त्यांना ह्याचा लाभ भेटणार नाही. या संपूर्ण शुद्धीकरण प्रक्रियेनंतर आता राज्यामध्ये 90,42,411 शेतकरी या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी 100% पात्र ठरले आहेत. म्हणजे मित्रांनो, 30 लाख जी यादी होती, 30 लाख शेतकरी अपात्र झाले होते, ते ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये नाही तर ऑल ओव्हर भारतामध्ये होते. म्हणजे पूर्ण भारतामध्ये 30 लाख शेतकरी अपात्र झालेले आहेत केंद्र सरकारच्या माहितीनुसार. तर मित्रांनो, आता आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये 90,42,411 शेतकरी या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत आहेत आणि ह्यांना ही 100% पात्र शेतकरी आहेत, 100% पात्र ठरले आहेत हे 90,42,411 शेतकरी. म्हणजे ह्या एवढ्या शेतकऱ्यांना 90 लाख म्हणजे 10 लाख धरून झाला सर, जाऊ द्या, एवढ्या शेतकऱ्यांना 10 लाख शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे. आणि या पात्र शेतकऱ्यांसाठी आता शासनाने तिजोरीतून निधी मंजूर केला आहे. मग आता सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे प्रत्यक्ष पैसे खात्यात कधी जमा होणार. म्हणजे आता सगळं झालं, 90 लाख शेतकरी पात्र आहेत, वरनं पैसे देखील आलेले आहेत, तर तुमच्या खात्यामध्ये जमा कधी होणार हा मोठा प्रश्न आहे. तर प्रत्यक्ष पैसे खात्यात जमा कधी होणार, तर शेतकरी मित्रांनो, ताज्या आणि अधिकृत अपडेटनुसार राज्य सरकारने या 8व्या हप्त्यासाठी म्हणजे 8व्या हप्त्याच्या वाटपासाठी तब्बल 1800 कोटींची 1800 कोटी रुपयांची भक्कम रक्कम तरतूद केली आहे. म्हणजे 1800 कोटी रुपयांची तरतूद केली आहे नमो शेतकरी योजनेचा पैसा पाठवण्यासाठी तुमच्या खात्यामध्ये. हा संपूर्ण निधी डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. डीबीटी म्हणजे काय मित्रांनो, तर डीबीटी म्हणजे डायरेक्ट वरनं पैसे सोडले, म्हणजे आपण फोन पेनं कसं पैसे सोडतो डायरेक्ट पुढच्या माणसाच्या खात्यात जाऊन पोचतात, तसं डीबीटीद्वारे सरकार पैसे सोडतं आणि त्यांनी वरनं पैसे सोडले की डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन थांबतात. म्हणजे वरनं टाकलंय खाली येऊन पडतं एकंदरीत असं. तर थेट डीबीटीद्वारे ट्रान्सफर प्रणालीद्वारे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहे. आणि सध्या प्रशासकीय स्तरावर या निधी वाटपाची प्रक्रिया अगदी अंतिम टप्प्यात असून शक्यतो येत्या 21 फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे मित्रांनो, आता ह्या माहितीनुसार 21 तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्याची शक्यता आहे आणि ही निधी वाटपाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून तुमच्या खात्यामध्ये देखील 21 तारखेपर्यंत पैसे येणार आहेत. आणि काल मित्रांनो, संभाजीनगर वगैरे धुळे ह्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झालेले आहेत आणि आता 21 फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे, ज्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत त्यांच्या खात्यामध्ये. तर मित्रांनो, आणि शासनाची संपूर्ण तयारी पाहता 28 फेब्रुवारी 2024 या अंतिम मुदतीपूर्वी राज्यातील बहुतांश पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हे 2,000 रुपये नक्की जमा झालेले असतील. म्हणजे 2026 या अंतिम मुदतीपूर्वी राज्यातील बहुतांश म्हणजे बऱ्यापैकी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हे 2,000 रुपये जी रक्कम आहे ती नक्की जमा झालेली असेल. आणि त्यामुळे फेब्रुवारीचा हा शेवटचा आठवडा शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने आर्थिक दिलासा देणार आहे. म्हणजे फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा म्हणजे 21 तारखेच्या पुढं ना 21 तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे नक्की जमा होणार आहेत. परंतु मित्रांनो, इथेच व्हिडिओ सोडून जाऊ नका, कारण सगळ्यात मोठा संघर्ष इथून पुढे चालू होतो. सगळ्यात खरी आणि एकदम महत्त्वाची माहिती इथून पुढे आहे व्हिडिओमध्ये, कारण या योजनेचा प्रत्यक्ष लाभ तुमच्या खात्यात मिळवण्यासाठी तुम्हाला काही अटी आहेत, 2 अटी पूर्ण करणे अत्यंत अनिवार्य आहे, अन्यथा पैसे तुमचे अडकू शकतात. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा फार्मर ID तयार असणे आता शासनाने सक्तीचे केले आहे. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे हप्ते नियमित आणि विना अडथळा मिळतात, केवळ त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा हा 8वा हप्ता मिळणार आहे. आता असं समजू नका की PM किसानचा हप्ता तुम्हाला आलेला नाही, म्हणजे नमोचा हप्ता तुम्हाला येणार नाही. मित्रांनो, PM किसानचा बऱ्याच शेतकऱ्यांना अजून हप्ता आलेला नाही, त्यामुळे तुम्हाला कदाचित हे दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही अपात्र नाहीत. तुम्हाला जोर PMचा हप्ता येत नाही, नमोचा हप्ता येत नाही, तो तुम्ही अपात्र स्वतःला समजू नका, कारण तुम्हाला निकष आणि पात्रता माहीत आहेत. तर तुम्ही त्यामध्ये बसत असाल तर तुम्ही पात्रच आहात.
आणि जर नसेल बसत तर तुम्ही अपेक्षा सोडून द्या थोड्या, म्हणजे असे अपेक्षा ठेवून अर्थच नाही. जर तुम्हाला हप्ता नाही आला तर आला तर ते तुमचं नशीब भारी म्हणायचं, म्हणजे येऊ पण शकतो. पण जर तुम्ही पात्र आहात तर तुम्हाला पैसे 100% येणार आहेत मित्रांनो. तर महासन्मान निधीचा हा 8वा हप्ता मिळणार आहे तुम्हाला जर तुम्ही पात्र आहात. त्यामुळे अजिबात वेळ न दवडता आजच मोबाईलवर किंवा जवळच्या CSC केंद्रावर जाऊन तुमचे PM किसानचे स्टेटस तपासून घ्या. तुमची EKYC पूर्ण असेल तर पूर्ण करून घ्या बरं का. हे एकदा सांगितलं व्हिडिओमध्ये, तुमची EKYC पूर्ण करून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डशी आणि NPCI प्रणालीशी लिंक आहे का याची 100% खात्री करा. म्हणजे तुमचे आधार कार्ड बँकशी लिंक असले पाहिजे तर तुमच्या खात्यावरती DBTद्वारे पैसे येणार आहेत. जर यामध्ये कोणतीही त्रुटी किंवा अडचण असेल तर ती बँकेत जाऊन त्वरित दुरुस्त करून घ्या. पण जर तुम्हाला ह्याच्या आधी पैसे आले तर हे सगळं तुमचं पूर्ण आहे म्हणायचं. फक्त EKYC एकदा चेक करून घ्या. आणि जेणेकरून 21 ते 28 फेब्रुवारी दरम्यान जेव्हा सरकार बटन दाबेल तेव्हा हप्ता मिळण्यात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे आताच त्वरित बँकेत जा, चुका काय असतील तो सुधारून घ्या आणि तुमचा हक्क आणि तुमचे पैसे मिळवून घ्या. 21 ते 28 फेब्रुवारी दरम्यान जेव्हा सरकार बटन दाबेल तेव्हा तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा होणं गरजेचं आहे मित्रांनो. तुम्हाला बिल भेटला पाहिजे, तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. परंतु मित्रांनो फक्त EKYC आणि DBT म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खाते तुमच्या आधार कार्डशी लिंक असणं फार गरजेचं आहे, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत मित्रांनो. आणि मित्रांनो ही अत्यंत महत्त्वाची आणि ताजी अपडेट होती. तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, फक्त तुम्ही एवढे 2-3 गोष्टी पूर्ण करा. आणि ही अत्यंत महत्त्वाची बातमी आणि ताजी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवणे गरजेचे होते. ही माहिती केवळ स्वतःपुरती मर्यादित न ठेवता खाली दिलेले शेअरचे बटन दाबून तुमच्या WhatsApp ग्रुपवर आणि इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून तुम्हालाही वेळेत आपली कागदपत्रे तपासून घेता येतील. अशाच शेतीविषयक अचूक आणि महत्त्वाच्या बातमी सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आताच करा. कारण मित्रांनो आपण रोज ह्या चॅनलवरती व्हिडिओज आणतो. नमो शेतकरी योजना असो, PM किसान असो, लाडकी बहीण असो, संजय गांधी निराधार योजना असो, आणि अशी कोणतीही योजना ज्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे तुम्ही फक्त कमेंटमध्ये सांगा, आम्ही तुमच्यासाठी 100% व्हिडिओ बनवू. आणि मित्रांनो एक आपले म्हणजे साईडला एक हाईपचं ऑप्शन असेल, ते हाईपवरती क्लिक करून आपल्या चॅनल देखील हाईप करायला विसरू नका. हाईप खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, हाईप करा. आणि मित्रांनो अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू नवीन माहितीसह. तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं राहिलं की तुम्ही कमेंटमध्ये बोलता की पैसे कधी येणार, तुम्ही खोटी माहिती सांगता. मित्रांनो खोटी माहिती कुणीच नाही. तुम्ही कोणताही यूट्यूब चॅनल उघडा, कोणत्याही यूट्यूब चॅनलवरती जावा, तुम्हाला बातमी जी आहे ती वरून जी अपडेट येतात केंद्रातून म्हणा, राज्य सरकारकडून म्हणा, त्याच्यानुसारच बातमी असते. काही ना काही त्याच्याशी रिलेटेडच असतं की पैसे कधी येणार. जोवर ते सांगत नाहीत तोवर आम्ही मनाच्या थापा काहीच मारत नाही बघा. आता सरकारी काम कधी वेळेवर झालंय असं कधी घडलंय का? सरकारी दवाखान्यामध्ये जर तुम्ही गेला तर डॉक्टर तुम्हाला आधी वेटच करायला होतो. त्यावेळी डॉक्टर कुठं बाहेर फिरत असतो, त्यावेळेस जेव्हा येईन तेव्हाच म्हणजे डॉक्टरच्या टायमिंगलाच आपल्याला जावं लागतं. आपल्या टायमिंगला डॉक्टर येत नाही. सरकारी काम कोणतंही घ्या, सरकारी काम असंच असतंय. सांगितलं म्हणजे पैसे येतील असं नाही. परंतु मित्रांनो आपल्याला अपडेट एक अंदाज येतो की पैसे येणार कधी. आता 21 ते 28 तारखेदरम्यान सांगितलं पैसे येणार. आणि प्रॉब्लेम्स काय आहेत, DBTद्वारे पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम काय आहे, पैसे जर येत नाही तर अडथळा कुठे निर्माण होतोय, हे एकंदरीत त्यांच्या थोड्याशा अपडेटनुसार आपल्याला समजतं. मग आपण पूर्ण डिटेलमध्ये रिसर्च करून माहिती घेऊन तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो. त्यामुळे मित्रांनो असं नाही की व्हिडिओ बनवला आणि झालं पैसे आले. 21 तारीख सांगितली, आता काल 1 तारीख सांगितली होती मी, तर काल संभाजीनगर, धुळे ह्या अशा 2-3 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम झालेला आहे. त्या ठिकाणी पैसे काय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेले देखील आहेत. त्यामुळे असं नाही की पैसे येत पण नाहीत, पण सर्व जिल्ह्यामध्ये एकदम पैसे येत नाहीत. आणि आपल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये आपल्या म्हणजे हा जो व्हिडिओ आहे ते बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यामधले शेतकरी बघतात. मग त्यांच्या खात्यात पैसे नाहीत आले तर ते कमेंटमध्ये विचारतात की असं का झालं तसं का झालं. तर असा प्रॉब्लेम होतो की अपडेटनुसारच आम्ही अपडेट देतो पुढं. त्यामुळे फक्त विश्वास ठेवा की पैसे येणार आहेत. भले ते 21ला येऊन तर 28 तारखेला येऊ, 21 ते 28 फेब्रुवारीच्या दरम्यान पैसे येणार आहेत असं सरकारचं म्हणणं आहे. तर मित्रांनो ज्यावेळेस येतील त्यावेळेसच आपण खरं जे असेल ते त्याच वेळी समजणार की पैसे ज्यावेळी येता येईल त्यावेळी. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुमच्या खात्यामध्ये जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला काळजी अशी बी करायची गरज नाही. तुम्ही पात्र आहे तर तुमच्या खात्यामध्ये पैसे नक्की येणार. त्यामुळे काळजी करू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.